आय-एस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज निर्णय घेत राज्यात बनावट वनस्पती तेलापासून तयार होणाऱ्या ॲनालॉग पनीरवर पूर्ण 1 वर्षांची बंदी घातली आहे. पण या कारवाईचा खरा आणि मोठा फायदा कोणाला होणार? तर आपल्या शेतात, गोठ्यात रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला. कारण या एकाच निर्णयामुळे येत्या काळात दुधाला दमदार भाव मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. सर्वात आधी हे गणित समजून घ्या. आत्तापर्यंत हॉटेल, ढाबे आणि कॅटरर्समध्ये खऱ्या दुधापासून बनवलेल्या पनीरऐवजी ॲनालॉग पनीर मोठ्या प्रमाणावर वापरलं जात होतं. ॲनालॉग पनीर म्हणजे काय? तर ज्यामध्ये दुधाचा एक थेंबही नसतो. पामतेल, वनस्पती तूप, स्टार्च आणि केमिकल्स एकत्र करून हे बनावट पनीर अगदी स्वस्तात बनवलं जायचं. हे स्वस्त ॲनालॉग पनीर बाजारात आल्यामुळे खऱ्या दुधाची मागणी जवळपास थंडावली होती आणि त्याचा फटका थेट आपल्या शेतकरी भावांना बसत होता. पण आता तुकाराम मुंढेंच्या या धडाकेबाज निर्णयामुळे हे चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शक्यता क्रमांक 1, खऱ्या दुधाचा खप वाढणार. हॉटेल्स आणि कॅटरर्सना आता ग्राहकांना खऱ्या दुधापासून बनवलेलं ओरिजिनल पनीरच द्यावं लागेल. 1 किलो ओरिजिनल पनीर बनवण्यासाठी साधारण 5 ते 6 लिटर शुद्ध दूध लागतं. म्हणजेच बाजारात लाखो लिटर अतिरिक्त दुधाची मागणी अचानक वाढू शकते. शक्यता क्रमांक 2, दुधाचे दर सुधारणार. जेव्हा बाजारात खऱ्या दुधाचा तुटवडा निर्माण होतो, तेव्हा साहजिकच दूध संघांना आणि प्रायव्हेट डेअऱ्यांना शेतकऱ्यांकडून जास्त दराने दूध खरेदी करावं लागण्याची शक्यता आहे. शक्यता क्रमांक 3, फॅट आणि एस-एन-एफचे भाव वाढणार. ॲनालॉग पनीरमध्ये दुधातील फॅटऐवजी व्हेजिटेबल ऑइल वापरून फसवणूक केली जायची. आता खऱ्या फॅटची गरज वाढल्यामुळे दुधाच्या फॅटवर मिळणारा बोनस किंवा दर शेतकऱ्यांना चांगला मिळण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर तुकाराम मुंढेंच्या या एका सर्जिकल स्ट्राईकमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत आणि दुसरीकडे आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्यात. जर या निर्णयाची अंमलबजावणी 100% झाली तर येत्या काही दिवसात दुधाला मिळणाऱ्या दरात नक्कीच मोठी सुधारणा पाहायला मिळू शकते. तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढेंच्या या निर्णयामुळे खरोखरच दुधाचे भाव वाढतील का? की व्यापारी काहीतरी नवीन पळवाट शोधतील? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.